मित्रांनो, मी सुनील शिंदे, छावणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत आपलं स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत कमलेश्वर महादेव मंदिर, कर्नाटक. हे कामधेनू इथे आहे. मी मुद्दामून इथे पत्ता टाकण्याचं कारण एकच आहे, जर तुम्हाला ते आवडलं असेल तर तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा बघू शकता. हे मंदिर साधारण शंभुलिंगेश्वर मंदिरासारखंच दिसतं. आता आपण आलो आहे कमलेश्वर मंदिर. आज आपण सगळी मंदिरच करतोय. माझ्या पाठीमागे कमलेश्वर मंदिर आहे, तर आता आपण ते जाऊया बघायला. चला माझ्याबरोबर. कमलेश्वर मंदिर. मंदिरात शिरल्यानंतरच उजव्या हातालाही तुम्हाला शिळा दिसते. शिवपिंड आहे आणि तिचं मला वाटतं पूजा करताना हे चिन्ह दिसते, ही शिळा. त्यातील हा जो शिलालेख आहे हा मला वाटतं कर्नाटक भाषेमधील असेल. ज्याला माहिती असेल त्यांनी निश्चितच याचा अभ्यास केला असेल. तेथूनच जरा पुढे गेल्यावरती एक भग्न अवशेषातली शिवपिंड तुम्हाला दिसते आणि त्याच्याच बाजूला दुसरा हा एक शिलालेख म्हणा तुम्ही आहे. ही भग्न पावलेली शिवपिंड, हा शिलालेख, तो बघून आता आपण मंदिराकडे जाणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जे व्हिडिओ बघितले त्यापैकी हे मंदिर कशाची साम्य आहे हे मात्र तुम्ही मला कळवणं गरजेचं आहे. मंदिरात आपण प्रवेश करतोय. प्रवेश करतानाच बघा उजव्या बाजूला जे दर्शन घ्यायला येतात त्यासाठी बसायलाही जागासुद्धा त्या काळात केली होती. ह्या बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला बसायची जागा आहे. समोरच गेल्यानंतर हा जाळीमध्ये जे दिसते तुम्हाला ती नंदीची मूर्ती आहे. खूप मोठ्या आकाराचा नंदी आहे. हे कमळ पुष्प जे आपल्या मंदिरात म्हणतात भाग्याचं प्रतीक मानलं जातं, शुभ मानलं जातं. इथे हा नंदी, त्या नंदीचं प्रथम आपल्याला दर्शन करायचं आहे. खूप मोठा नंदी आहे हा. हे खांब, नक्षीकाम ह्यावरती मात्र कमी झालेलं आहे असं कळतंय. समोर तुम्ही ती जाळी बघत असाल, तिथं आपण बघणारच आहोत. आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा नंदी खूप मोठा नंदी आहे आणि त्याच्याभोवती असं म्हणजे अशी जाळी का लावली आहे मला माहिती नाही आहे. कारण प्रथम आपण जेव्हा शिवपिंडाचं दर्शन घेतो तेव्हा प्रथम आपण नंदीचं दर्शन करतो, पण तिथेच जाळी लावलेली आहे. तेथूनच पुढे गेल्यानंतर ही जाळी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो आहे प्रत्येक वेळेला की ही दगडात कोरलेली अशी जाळी आहे. आणि परत या खांबांवरती केलेलं सुद्धा नक्षीकाम, ह्या वेगवेगळ्या मूर्तीच. इथे सुद्धा खाली तुम्ही बघाल तर हे तुम्ही त्यात बोटं जातील म्हणजे किती बारीक बारीक कोरीकाम केलेलं आहे. ह्या वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आतमध्ये गेल्यानंतर आता ही शिवपिंड समोर आहे, आपण त्याचं दर्शन करणारच आहोत. तत्पूर्वी आजूबाजूला असलेल्या आपण मूर्तीचं दर्शन करणार आहोत. ज्यांना मूर्तींचं चांगलं ज्ञान आहे ते निश्चितच सांगू शकतील हे कसल्या आहेत म्हणून. मला तर ही नारायणाची मूर्ती वाटते, जी आत्तापर्यंत मी बघितलेल्या आहे ह्या देवळांमध्ये, तर नारायणाची मूर्ती वाटते. संपूर्ण काळोख होता, त्यामुळे आम्हाला काय करायला लागलं, विजेरीचा वापर करावा लागला, लाईटचा वापर करावा लागला. ही महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. ती आता झाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला ती कळत नाही आहे, पण ती महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे हे बाजूला वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. त्यांची वाहनं आहेत, म्हणजे काही पोपटावरून आलेले आहेत, काही हत्तीवरून, काही म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांवरती बसलेले आहेत. तर त्यांचाही अभ्यास झालेला असेलच म्हणजे, पण मला माहिती नाही म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही. आपला गणेशा, गणपतीची मूर्ती, ही सुद्धा गणपतीची मूर्ती आहे. ही वेगवेगळी शिल्प आहेत, त्यात वेगवेगळे अर्थ आहेत प्रत्येक मंदिरामध्ये. ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्याकडनंही तुम्हाला माहिती निश्चितच मिळेल, पण मला ती माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही आहे. अशा प्रकारे आता आपण चाललो आहे शिवपिंडीचं दर्शन करायला. अतिशय छानपणे जी शिवपिंड आहे तिचं त्यांनी काळजी घेतलेली आहे.
तिथे दोन्ही बाजूला हत्ती होते, मग तुम्ही बघितले असाल तर, रक्षण करण्यासाठी. आणि शिवपिंड. नमस्कार. प्रसन्न. अंगावरती शहारे येतात. शहारे म्हणण्यापेक्षा एक वेगळं रोमांच म्हणण्यापेक्षा एक वेगळंच वातावरण निर्माण होतं दर्शन घेतल्यानंतर. आणि हे असं देऊळ, ह्याला 3 प्रकारे आपण जाऊ शकतो. इकडनं समोरून जाऊ शकतो आणि अजून दोन्ही बाजूनी सुद्धा जाऊ शकतो. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की हे मंदिर आपण जे आधी मंदिर बघितलं आहे त्या मंदिराशी याचं साम्य आहे. असं मी तुम्हाला का म्हटलं, तुम्ही जरा आता जवळून आपण बघणारच आहोत नंतर. तत्पूर्वी आपण कळसाकडच्या म्हणजेच गाभाऱ्याच्या दिशेने चाललेलो आहोत, पण गाभाऱ्याच्या बाहेरच्या दिशेने चाललेलो आहोत. हा समोर उजव्या बाजूला तो मंडप आहे आणि आता आपण हे बघतोय हा गाभारा, म्हणजे आतून गाभारा आहे, त्याचं आपण बाहेरून दर्शन करतोय. अतिशय सुंदर बारीक 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 असं हे कोरीवकाम केलेलं आहे. किती सुंदर आणि सुरेख मंदिर दिसतंय ते बघा. वा, खूपच छान. बारीक प्रत्येक गोष्ट कशी ती पायऱ्या पायऱ्यांनी ती रचली असेल एकामेकांवरती. त्याचं वजन किती असेल, मग तो वरचा जो भाग आहे तो त्याला वजन तो पेलू शकत असेल का, अशा विविध गोष्टी ह्या आर्किटेक्चरमध्ये केली जातात. मंदिर बांधणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हे. कोणत्या बाकीच्या धर्मातले तुम्ही बघा, मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही, पण घेणार आणि ते रस्त्यावरती बांधकाम करून ठेवणार. तसं आपलं हिंदूंचं नाही. त्याला काहीतरी अर्थ आहे, बोध आहे. आणि म्हणूनच हिंदू धर्माचा मला अभिमान आहे. आम्ही कुठेही रस्त्यावरती काय मिळेल तिथे काहीही उभारत नाही. आता हे बघा, मी तुम्हाला बघितलं होतं, ही बघा, ह्या तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवतंय का? जर तुम्ही नसेल बघितलं तर तो आधी व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. हे शिल्प शंभूलिंगेश्वर मंदिर. शंभूलिंगेश्वर मंदिराला मध्ये अशाच प्रकारचं नक्षीकाम होतं. आता तुम्हाला कळलं असेल मी काय बोलतो, की अशा प्रकारचं काम आपण शंभूलिंगेश्वर मंदिरात बघितलं होतं. हे शरभ आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण कमलेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवावे. आवडल्यास लाईक करावे, इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करावे आणि शेअरही करावे. आणि जाता जाता हे तुम्हाला सुंदर दिसत असेल तरी प्रदूषण